मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी सभा आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची एकी बघायला मिळाली। मात्र आता या दोन नेत्यांमध्ये ओबीसींच्या नेतृत्वावरून चढाओढ आहे का असा प्रश्न पण उपस्थित होतोय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। अंबडच्या सभेत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला। वडेट्टीवारांनी भुजबळांना ओबीसींचा बुलंद आवाज म्हटला। ओबीसी नेते, ओबीसीचा बुलंद आवाज माननीय छगन भुजबळ साहेब। पडळकर शेंडगेंनी वाघ सिंहाची उपमा दिली। वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचा राहत नाही, तो त्याचा स्वभाव असतो। सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही, तो मांसच खातो। तर भुजबळ हा म्हातारा जरी झाला तर सिंह आहे। एका फटक्यात जे आहे तुमच्यासारखे 50 माती बोल करायची ताकद त्यांच्या पंजामध्ये आहे। जानकरांनी तर भुजबळांना ओबीसींचा पक्ष काढण्याचा सल्ला दिला। भुजबळ साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, पक्ष काढा फुले आता आणि स्वतःच्या पक्षात उभा राहा। पण अवघ्या 5 दिवसात सगळं बदललं। भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी फारकत घेतली। ओबीसी नेते, ओबीसीचा बुलंद आवाज माननीय छगन भुजबळ साहेब। लोग झूठ कहते हैं कि बचेंगे तो फिर मिलेंगे। लोग झूठ कहते हैं बचेंगे तो फिर मिलेंगे। अरे हम सब मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे, मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे। आपला हक्क मानत असताना दोन समाजामध्ये टोकाची भूमिका घेऊन दरी निर्माण होईल यानं माझं समर्थन नाही। आपण सत्तेत आहोत, सत्तेत असलेल्या माणसांनी समस्या सोडवायच्या असतात, समस्या मांडायच्या नसतात। पण अलीकडे सत्तेतली माणसं जास्त समस्या मांडतात, मग सत्तेत कशाला राहत आहे, सत्तेच्या बाजूला व्हा। दरम्यान भुजबळांनी विजय वडेट्टीवारांच्या बदललेल्या भूमिकेवरून निशाणा साधलाय। काही नेत्यांची अडचण झाली असेल असा टोलाही भुजबळांनी लगावलाय। तसेच राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलंय। मी एकटा पडलेलो नाही। या राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे। काही नेते मंडळी जे आहेत त्यांची काय अडचण झाली असेल, काही जण म्हणतात की बा आम्ही भुजबळांच्या स्टेजवर जाणार नाहीत। काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर तुम्ही नका येऊ, तुम्ही स्वतःच्या मीटिंग घ्या, की कुठेही जा, ओबीसीसाठी लढा, कुठच्याही पक्षात राहा, ओबीसीसाठी लढा। माझ्या विरुद्ध बोललात हरकत नाही, पण ओबीसीच्या बाजूने बोला। पण अंबडच्या सभेत भुजबळांचा जयघोष करणारे वडेट्टीवार अचानक का बदलले? ओबीसींच्या नेतृत्वासाठी चढाओढ की पक्षाचा दबाव? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गेल्या आठवड्यातील घटनाक्रम बघावा लागेल। खरं तर भुजबळ वडेट्टीवार हे दोघेही नेते ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात। दोघेही तितक्याच आक्रमकपणे ओबीसींची बाजू मांडतात। दोन्ही नेत्यांचा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध आहे। अंबडच्या सभेनंतर भुजबळ हेच ओबीसींचे तारणहार म्हणून पुढे आले, तर त्या तुलनेत वडेट्टीवार दुर्लक्षित राहिले असं बोललं जात आहे। विशेष म्हणजे अंबडच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी वडेट्टीवारांनी बारामती गाठत शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर वडेट्टीवारांची भूमिका बदलली का असा सवालही उपस्थित होतोय। दोन्ही नेत्यांमध्ये मुख्य फरक म्हणजे भुजबळ सत्तेत आहेत तर वडेट्टीवार सत्तेत नाहीयेत। सत्तेतील नेता समस्या सोडवण्याऐवजी समस्या कशी मांडू शकतो असा वडेट्टीवारांचा आक्षेप आहे। ओबीसींचं नेतृत्व करण्यात भुजबळ वडेट्टीवारांमध्ये चढाओढ आहे का असाही सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या बदलत्या भूमिकेवरून ओबीसी नेते आशिष देशमुखांनी देखील टीका केली आहे। वडेट्टीवार हे युटर्न घेणारे विरोधी पक्षनेते असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। 17 तारखेला जालन्यातील अंबड येथे लाखो ओबीसी समुदायाच्या बांधवांसमोर जी भूमिका वडेट्टीवारांनी घेतली ती 2 दिवसामध्ये त्याच्यावर ते
यू टर्न त्यांनी केलं आणि म्हणून विजय वडेट्टीवार हे यू टर्न विरोधी पक्ष नेते आहेत. विजय वडेट्टीवार हे कन्फ्यूज विरोधी पक्ष नेते आहेत. एवढे माणसं तेवढी मतं असतात. ओबीसी नेत्यांमध्ये एखाद्याच मतभेद होऊ शकतात, पण मनभेद नाही आहेत. त्याच्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावर सर्व नेते एक आहेत. एखाद्या वेळेस कुठं एखाद्या माणसाच्या हातून कमी जास्त बोलणं आले तेवढ्यापुरती नाराजी असेल, पण ती नाराजी कायमस्वरूपीची राहणार नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चे बांधणी केली. 1992 साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. पण तरीही भुजबळ स्वतःला सर्व ओबीसींचा नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाहीत असं जानकर म्हणतायत. इतकंच नाही तर उत्तरेकडे सभा घेऊनही त्यांचं ओबीसी राजकारण देशव्यापी होऊ शकलं नाही. मात्र आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते ओबीसींच्या नेतृत्वात आपलं नाणं खणखणीतपणे वाजवू पाहतायत असं बोललं जातंय. पण अंबडमधील सभेनंतर भुजबळांना ओबीसी नेत्यांकडूनच विरोध होऊ लागलाय. त्यामुळे आता भुजबळ कशी भूमिका घेणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.